सोलापूरच्या उजनी धरणातला पाणीसाठा यंदा प्रथमच उण्यामध्ये गेलाय। सध्या उजनी धरणात साठवण क्षमतेच्या 63.31% टीएमसी पाणी आहे। उजनी धरण 100% भरतं तेव्हा हा साठा 117 टीएमसी असतो। 117 पैकी 54 टीएमसी पाणीसाठा जिवंत तर उरलेला 63 टीएमसी पाणीसाठा मृत असतो। नंदुरबार जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट दिवसेंदिवस गंभीर बनलंय। वाढत्या तापमानामुळे जलस्रोत आटत असून अनेक गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनानं तब्बल 60 खाजगी विहिरी अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला। सातपुड्याच्या दुर्गम भागात परिस्थिती अधिकच बिकट बनली असून नागरिकांना दऱ्याखोऱ्यातून पाणी आणावं लागतंय। काही ठिकाणी नव्यानं विहिरी खोदण्यात आल्या असल्या तरी त्यावर हातपंप नसल्यानं पाणी उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत। दरम्यान वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचं बाष्पीभवन वाढून उपलब्ध साठा हा झपाट्यानं कमी होत आहे। प्रशासनाकडून उपाययोजना सुरू असल्या तरी त्या अपुऱ्या ठरत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। ठाण्यात अघोषित पाणी कपात लागू करण्यात आली। राज्य सरकारनं किंवा ठाणे महानगरपालिकेनं अजून तरी अधिकृतपणे पाणी कपात जाहीर केलेली नसली तरी नळाला पाणी नाही। त्यामुळे अगदी नौपाडा ते घोडबंदर आणि कळवा ते दिवा अनेक गृहनिर्माण संकुलात पाणीच येत नसल्यानं नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागते। आज घडीला ठाण्यात दिवसाला 75 ते 105 टँकर हे महापालिकेद्वारे पुरवले जातात, ज्याचे पैसे देखील भरावे लागत आहेत। पाण्याची आता मे महिना आहे, पाण्याची कमतरता आहे, तर आम्ही हे सोसायटीला आपला टीएमसीला पैसे भरतो। एका टँकरचे 1000 रुपये आहेत। जसं आम्हाला जशी गरज लागली की आम्ही ते साहेबांना फोन करतो, मग त्याप्रमाणे टँकर पाठवतात। 2-3 करोड देऊन फ्लॅट पण घ्यायचे आणि असे पैसे पण खर्च करायचे। लोकांना सुविधा दिल्या ना, काय प्रॉब्लेम नाही। तुम्ही टँकर मागवा, काय करा, आम्हाला पाणी द्या, त्यांना काय विचारत नाही तुम्ही किती पैसे भरता, काय करता सोसायटीला किंवा टीएमसीला पैसे। आमचं घेणं नाही, आम्हाला पाणी द्या। धरण वाहणं इतक्या सोपं नाही आहे, पण ठीक आहे, टीएमसी काही नाही काय करते आहे, तेव्हा आणि करेल ते, आम्हाला तर जो विश्वास आहे। हे नवीन जे सरकार आहे ते काही नाही काय करणार नक्कीच। ठाण्याला आजच्या घडीला 635 दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज आहे, पण अतिरिक्त पाणी कुठेच मिळत नाही। जर धरण असतं तर स्टेम मुंबई महापालिका किंवा MIDC कडून पाण्याची भीक मागावी लागली नसती। आज सद्यस्थितीला कोणत्या संस्थेकडून किती पाणी घ्यावं लागतंय आणि किती पाण्याची गरज आहे आणि त्यासाठी महापालिका काय करणार याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली। आपण वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने पाण्याची जी वाढती मागणी आहे त्या अनुषंगाने शासनाकडे सतत पाठपुरावा करतोय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब त्यासाठी स्वतः जातीने लक्ष घालतात धरणाच्या बाबतीत। तो शासनाचा निर्णय असेल, परंतु आपण स्टेम असेल, MIDC असेल किंवा BMC असेल यांच्याकडे अतिरिक्त पाणी ची मागणी आपण केलेली आहे। आता अलीकडेच आपण मुंबई महानगरपालिकेकडे आपण 50 MLDचं पाण्याची मागणी केलेली आहे। पाण्याची जी तूट आहे ती भरून काढण्यासाठी आपण वेगवेगळ्या ज्या प्राधिकरण आहेत त्यांच्याकडे आपण मागणी करतो आहोत आणि काही प्रमाणात आपण त्यात यशही येते, परंतु अजूनही 40 MLD पाण्याची ही तुटवडा भासत आहे। बातमी पुणेकरांसाठी। पुणे महानगरपालिकेनं 31 मे पर्यंत पाणी कपात न करण्याचा निर्णय घेतला। सध्या धरणांमध्ये 10 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून तो गतवर्षीपेक्षा अधिक आहे। अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन जलसंपदा विभागानं 15% कपातीची मागणी केली होती, मात्र सध्याच्या परिस्थितीत कपात टाळण्यात आली। पुढील स्थितीचा आढावा 31 मे नंतर घेतला जाणार असून आवश्यकतेनुसार निर्णय हा होणार आहे। 2025 मध्ये 8.89 होता तरी आपण पाणी कपात केलं नाही। 2026 म्हणजे आत्ता 10.13 शिल्लक आहे टीएमसी। म्हणून मग आम्ही असा निर्णय घेतला की अजून थोडे दिवस 31 मे पर्यंत आपण थांबूया आणि त्यानंतर पाणीचा कसं काय निर्णय घेता येतोय, म्हणजे पाणी कपात असं मी म्हणणारच नाही, पण पाणी किती पुरवायचं कसं पुरवायचं ह्याचा एक आपण निर्णय 31 मे नंतर पुन्हा घेऊ शकतो। नांदेडच्या भोकर तालुक्यातील अनेक गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। तालुक्यातील जाकापूर तांडा येथे हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागते। मागील अनेक वर्षापासून जाकापूर तांड्यात उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होते। तांड्यात कुठलाही पाण्याचा स्रोत नसल्यानं तांडावासियांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं। तांड्यात एक विहीर आहे, या विहिरीनं देखील तळ गाठलाय। सर्व कामं सोडून या विहिरीतूनच रात्रंदिवस पाणी भरावं लागतं। उन्हाळा लागला की या तांड्यावर भीषण पाणी टंचाई निर्माण होत असते। तांड्यावर टँकर सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। आमच्या गावाला पाण्याचा खूप त्रास आहे सर।
पाणी पण नाही, रात नाही आम्ही शेती राहतोय पाण्यासाठी. आम्ही पण कसे जगतो, पण ढोरं वासर कसे जगायचं. मग पाणी जर भरत राहिलं तर आम्हाला बाहेरलं काम सुधरत नाही सर. आम्ही कसं जगायचं काय नाही. खरडून खरडून आम्ही किती भरणार सर. जवळपास कुठं आसपासला कुठं पण हिरी नाही, काय नाही. मग आम्ही पाणी कुठून आणायचं काय नाही. आणलं तर विकत आणायचं पाणी, नाही गेलं तर मग तसेच राहायचं. 2-2, 3-3 दिवस आंघोळी पण भेटत नाही सर आम्हाला. त्या बोराईला थेंब थेंब पाणी येते, कोणाला भेटते कोणाला भेटणं. समजा यात हिरीचं पाणी आम्ही रातना इळ शेंदून भरता बघा, ते बी भेटायला ये नाही. पाणी भेटणं आता कसंही आम्हाला टँकरची गरज आहे सर. या गावाला काय हिर नका, बोर नका, बोराला बीत पाणी बी नका. पाणी नाही त्याच्यासाठी आम्ही अति परेशान हा बघा. आम्हाला पाणी म्हणून नाही, या पाण्याची आम्हाला काहीतरी व्यवस्था करा तुम्ही. नाशिकच्या येवला तालुक्यात पाणी टंचाईची तीव्र झळ ही पुन्हा आता जाणवू लागलेली आहे. नाशिकमध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उत्तर पूर्व भागातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची मोठी धावपळ सुरू झाली. ममदापूरसह अनेक गावांमध्ये विहिरींनी तळ गाठल्यानं टँकरवर अवलंबून राहावं लागतंय. महिलांसह चिमुरड्यांनाही डोक्यावर हंडे घेऊन पायपीट करावी लागते. प्रशासनाकडून टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू असला तरी कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी ही ग्रामस्थांकडून केली जाते. जळगावातील यावल तालुक्यात चारमळी या आदिवासी पाड्यावर ना वीज आहे ना पिण्याचं पाणी. याबाबत आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे यांनी गावाचं वास्तव माध्यमांच्या समोर आणलं. तातडीनं पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला होता. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीनं गंभीर दखल घेतली. कार्यकारी अभियंता आणि जिल्हाधिकाऱ्यांना 2 दिवसात या ठिकाणी पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासोबतच विजेची व्यवस्था करण्याचे आदेश फोनवरून दिले आहेत. आपली योजना तिथे आहे, विहीर खोदली गेली आहे, सगळं आहे. पण तिथे पाणी घेण्याकरता बाया 3-3 किलोमीटर कशा जाऊ शकतात. तिथे आपली योजना जवळपास 90% पूर्ण झाली आहे. नाही सर, तिथे फक्त विहिरीचं काम झालेलं आहे. झाले तिथे विहिरीचं काम झालं, नंतर कंत्राटदाराने ते काम थांबवलेलं आहे. आपण दंडही लावलेला आहे, त्याला नोटीस वगैरे लावलेली आहे, दंडही लावलेला आहे. आता तात्पुरत्याच्यात आपण काय करतोय सर, त्यांची जी विहीर आहे तिथे एक्झिस्टिंग 600 मीटर वरती, तिथे पाईप करा, लगेच पाईपलाईन करा तिथे लगेच. मला 2 दिवसात पाईपलाईन पाहिजे तिथे. फोटो बघा, बारक्या बारक्या पोरी, बारक्या बाया तिथे जात आहे. येस सर. हा उद्या मला तिथे दिसले पाहिजे तुम्ही सगळे. येस सर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.